आम्हाला जे पाहिजे तेच आम्ही करू, तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही करणार नाही, बिलकुल करणार नाही. ज्या वेळेला समजेल की तुमच्या कृतीतनं महाराष्ट्राला नख लागतंय त्यावेळेला अंगावरतीच येऊ. आज जो तुमच्याकडे समोर आलोय तो फक्त एवढ्यासाठीच आलोय, कान बंद ठेवू नका, डोळे बंद ठेवू नका. आपल्या आजूबाजूला काय नक्की चालू आहे याच्यावर तुमचं बारीक लक्ष असलं पाहिजे. खास करून माझ्या तरुणींना आणि तरुणांना मी सांगेन की काय चालू आहे रायगड जिल्ह्यामध्ये याच्यावर लक्ष ठेवा. तुम्ही विकले जातात, तुमच्या पायाखालची जमीन निसटतेय, उद्या तुमची भाषा पण निघून जाणार इकडनं. आणि मग नंतर कालांतराने, मी नेहमी सांगत होतो, कालांतराने पश्चातापाचा हात फक्त कपाळावरती मारत बसावा लागेल तुम्हाला. दुसरं तुमच्या हातामध्ये काही राहणार नाही. पैसे कमवले पाहिजे, पैसे प्रत्येकाने कमवले पाहिजेत. तुमचे प्रत्येकाकडे पैसे आले पाहिजेत. तुमची कुटुंब उभी राहिली पाहिजेत. सगळ्या गोष्टी उभ्या राहिल्या आहेत. महाराष्ट्र विकून नाही. आज बाहेरच्या राज्यांमध्ये आपल्याबद्दलची काय बोलले जातं माहितीये? अत्यंत लाज वाटते मला, लाज. हे कोण आहेत लोक म्हणे? परचेसेबल कम्युनिटी, विकत येणारी माणसं, विकत घेता येणारी माणसं. ही आपली प्रतिमा आहे. मी जे सतत सांगत आलो, 1400 वर्ष राज्य केलेला हा महाराष्ट्र या हिंद प्रांतावरती, तो विकला जातो. विकाऊ आहे. त्यातली माणसं विकली जातात. आपलं सगळं जमीन बिमीन, सगळं भाषा भिषा, सगळ्या गोष्टी सोडून द्यायला तयार होतो. असा आपण आपला महाराष्ट्र आहे. कशासाठी पुतळे ठेवायचे शिवाजी महाराजांचे? डेकोरेशन म्हणून. या गोष्टी शिकवल्या या माणसाने आम्हाला. म्हणजे फारसी शब्द या महाराष्ट्रामध्ये असू नये याच्यासाठी स्वतःचा राजशब्द कोश काढणारा हा माणूस, ज्याने तुम्ही मराठीत बोललं पाहिजे म्हणून सांगितलं, त्या महाराष्ट्रामध्ये आम्ही आमची भाषा विसरतोय, आमच्या जमिनी घालवतोय, आमचं सत्व घालवतोय, आमचा स्वाभिमान घालवतोय. एक बाबासाहेब पुरंदरेचं एक फार छान वाक्य होतं, ज्या वेळेला स्वाभिमान शून्य माणसं ज्यावेळेला होतात ना, त्याला उरतात फक्त जिवंत प्रेत. तुम्ही जिवंत प्रेतांसारखे असता कामा नाहीत. हा महाराष्ट्र आहे. देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आहे. त्याची स्वतःची दशा होता कामा नये. तुम्ही